मराठी धडा धडा 11वा मेनूचा जलप्रवास. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे थंडगार व स्वच्छ. मीनू नावाची एक छोटीशी मासळी होती आणि ती कुठे राहत होती? नदीमध्ये राहत होती. त्या नदीमध्ये खूप सुंदर स्वच्छ थंडगार निळे पाणी होते आणि इतके स्वच्छ होते की तळाची वाळू दिसायची. पाणी कसे होते? खूप स्वच्छ. पाणी जर खराब असले तर आपल्याला त्यातले काही दिसत नाही, परंतु पाणी कसे होते? खूप स्वच्छ होते. इतके स्वच्छ होते की खाली असलेली वाळूसुद्धा दिसायची. तळाला असलेली वाळू म्हणजे खाली असलेली वाळू, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. मीनू ज्या नदीच्या पाण्यात राहत होती ते नदीचे पाणी खूप स्वच्छ होते. त्यातील गोल गोल गोटे दिसायचे, दगडाचे छोटे छोटे गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. छोटे छोटे मासे पोहतानाही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी और इन मछलियों के समूह में रहती थी मीनू मछली. मीनू होती इवलीशी. इवलीशी म्हणजेच छोटीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. इतकी छोटी होती की आपल्या हाताच्या छोट्या बोटा एवढी ती दिसायची. रुपेरी कल्ल्यांची होती. तिचे जे कल्ले होते ते कसे होते? रुपेरी होते, चंदेरी होते. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे और दूसरी जो मछलियाँ थी वह उसका बहुत लाड प्यार करती थी. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. मतलब पल भर के लिए भी उसे नजरों से दूर नहीं होने देते थे. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. लेकिन मीनू को उस नदी के खोलगट भाग म्हणजे खोल असलेला भाग आणि त्या भागामध्ये तिला राहायचा कंटाळा आला होता. मतलब एक ही जगह पर वो बोर हो गई थी. जैसे कि हम भी एक जगह पर रहते हैं तो हमें ऐसे लगता है, मतलब हम घर में ज़्यादा दिन रहे तो हमें भी ऐसे लगता है कि थोड़ा सा कहीं पर मैं बाहर घूम कर आऊँ. तसेच तिला त्या नदीमध्ये राहायचा कंटाळा आला. ती आईला विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मीनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं. वह अपनी माँ से हर रोज़ पूछती थी कि इतना सारा पानी जो है नदी का वह हर रोज़ कहाँ चला जाता है. तर आई काय म्हणायची, पुढे काय आहे? मोठा समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये हे पाणी जाऊन मिळते. आई समुद्र केवढा असतो? उसने फिर से माँ से पूछा कि ये समुद्र जो है, सागर जो है वह कितना होता है. मीनू विचारी, मला माहीत नाही बाळ. आई म्हणायची, ती काय म्हणायची? मला माहिती नाही. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा बरे समुद्र, केवढा असेल बरे समुद्र, रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर. आनंदाने तिने टुनकन उडीच मारली. ती विचार करत होती, वह सोचती रहती थी. बीच बीच में उसके मन में यही विचार आता था कि सच में यह जो सागर है यह कितना बड़ा होगा. आणि त्यात एवढे पाणी जमा होते, मतलब उसमें इतना पानी जमा होता है तो वो कितना बड़ा होगा, कितना खोल, मतलब कितनी उसकी गहराई होगी. मग आपण असे करू, मतलब ये भी उसके मन में विचार आता था. सोचती थी कि मैं कहीं पर घूम कर आ जाऊँ. मग तो समुद्रच पाहून आलो तर, वह सागर ही देख कर आए तो, यह सोचकर खुशी से तिने काय केली? उडी मारली आनंदाने. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला और एक दिन मूसलाधार वर्षा होने लगी. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले और ज़मीन पर से पानी जो है अधिक मात्रा में बहने लगा. इतनी बारिश हो रही थी, मूसलाधार वर्षा. नदी के पानी गडूले और इतनी बारिश हुई कि नदी का जो पानी था वह कैसा हो गया? गंदला हो गया, मतलब मटमैला हो गया. गडूले म्हणजेच माती त्याच्यामध्ये मिसळली और उसकी वजह से क्या हुआ? पानी मटमैला हो गया. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. बावरले म्हणजेच ते गोंधळून गेले, मतलब वो एक दूसरे को ढूंढने लगे.
पण कोणीच कोणाला दिसेना, लेकिन कोई किसी को दिख नहीं रहा था. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनू ही गिरक्या घेत निघाली. जो पानी मूसलाधार वर्षा हो रही थी और पानी गंदा हो गया था, इसकी वजह से सब मछलियाँ एक दूसरे को ढूंढ रही थी, लेकिन कोई किसी को दिखाई नहीं दे रहा था. और इसमें ही क्या हुआ, मीनू और उसकी माँ यह दोनों भी एक दूसरे से दूर चले गए. आणि मीनूसुद्धा त्या पाण्याबरोबर गिरक्या घेत निघून गेली. मीनू वह गोल घूमती घूमते वह चली गई. मीनू खूप वेळ ती अशीच पोहत होती और बहुत देर तक ऐसी ही तैरती रही. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बापरे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे. मग तिने तोंड उघडले और मुंह खोलते ही उसका पानी कैसे हो गया, खारा हो गया. तो उसने तुरंत पहचान लिया कि ये क्या है, समुद्र है, सागर है. फिर वह देखने लगी तो उसने क्या कहा की किती लांबपर्यंत, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे, नजरसुद्धा पोहोचत नाही, इतक्या लांब. तो मीनू कशी होती, इवलीशी होती, छोटीशी होती, आणि तो समुद्र कसा होता, खूप मोठा. मग ती काय म्हणाली, माझी तर नजरसुद्धा पोहोचत नाही, मतलब मेरी तो नज़र भी नहीं जा रही है, इतना बड़ा है ये समुद्र, यह सागर. आणि आता ती काय विचार करते, चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. उसने क्या सोचा कि चलो थोड़ा सा घूम कर आ जाते, फिर बस हो गया. और वह धीरे धीरे आगे निकलने लगी. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. और वहाँ पर क्या थे, पानी के एक साइड में खडकाच्या काय होत्या, रांगा, खडक होता. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. और एक जो खडक था उसके ऊपर, त्या खडकावर काय होत्या, त्याच्यावर काय होते, फुलेच फुले होती. आणि ती फुले कशी होती, नदीच्या त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती, नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. नदी के पानी के ऊपर जिस प्रकार तैरते हुए फूल उसने देखे थे, उसी प्रकार उसने वहाँ पर भी, उस सागर में भी तैरते हुए फूल उसे दिखाई दिए. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मीनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान रंग होते त्यांचे. तिने फुले पाहिली. अंजिरी रंग म्हणजेच लालसर रंग. मग तिने लाल, गुलाबी अशी अनेक फुले त्या ठिकाणी पाहिली. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. और इतने में उसकी टक्कर किससे हो गई, एक अजीब मछली वहाँ पर उसे दिखाई दी. त्याचे तोंड होते घोड्यासारखे व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हंसूच आले. उसने उस मछली को देखा और उसे हंसी आ गई, क्योंकि वह अजीब दिख रहा था. उसका मुंह कैसा था, घोड़े की तरह था. और उसके पेट पर एक थैली लगी हुई थी जिसमें छोटे छोटे उसके बच्चे थे. कोण तुम्ही, तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. उसने पूछा कि आप कौन हो, लेकिन उसने कुछ भी न बोलते हुए वह आगे निकल गया. एवढ्यात तळाकडून आवाज आला. मतलब तल में जो बैठा हुआ था उसने आवाज़ दी. क्या कहा उसने, त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. उसने क्या कहा कि इसका नाम क्या है, समुद्र घोडा. घोड मासा आहे म्हणजेच त्याचे तोंड कसे असते, हा घोड्याच्या तोंडासारखा मासा असतो. आवाज़ाच्या रोखाने मीनूने पाहिले और जिस ओर से आवाज़ आई उस ओर मीनूने देखा. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. और वहाँ पर उसने देखा कि एक बड़ा कौन था, कछुआ था. और वह कछुआ जिस प्रकार नदी के पानी में था उसी प्रकार उसे यहाँ पर भी दिखाई दिया, लेकिन वह बहुत बड़ा था. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्या जवळ पोहोचली व म्हणाली, कासव दादा तुम्ही इकडं कधी आलात. उसने उसकी ओर जाकर क्या कहा कि कासव दादा तुम्ही इकडे कधी आलात, मतलब आप यहाँ पर कब आए, ऐसे उसने उसे कहा.
मी तर इथंच राहतो, ते म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलांवर संकट उभी आहेत. मीनू काय म्हणाली? मीनूने त्याला विचारले कि तुम्ही इथे कधी आलात, मतलब आप यहाँ पर कब आए? उसने कहा मैं तो यहीं पर रहता हूँ. तो उसने कहा की आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत. मग तो म्हणतो की ते वेगळे आहे, मी इथेच राहतो, समुद्रात राहतो. पण तू इकडे कशासाठी आलीस और तू यहाँ पर किस लिए आ गई है? यहाँ पर क्या आहे? जगह जगह पर वो बहुत ही याच्या इथे काय आहेत? संकट आहेत. बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. तो तूने देखा क्या? यहाँ पर कितने अजीब अजीब प्रकार की मछलियाँ है. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? मग 8 हात असलेला मासा कोण आहे? ऑक्टोपस. तो कसा चालतो तू बघितलंस का? तो उलटा चालतोय. पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागं सरकतो, मतलब मुंह में पानी लेता है फिर से डाल देता है, उसे कहते हैं चुळा भरणे. मग तो काय करतो? तोंडात घेतो आणि गुळणा करून परत थुंकून टाकतो. असे का याला काय म्हणतात? चुळा भरणे. मग असं तो काय करतो? असं करून तो पुढे मागं सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. आणि तो हा ऑक्टोपस मासा काय करतो? मासे खेकडे पकडून खातो, 8ही हातांनी पकडून. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का. और पानी में जो उतरते लोग किस लिए? मोती के लिए. तो वह लोग भी क्या हो जाते? उसे देखकर डर जाते. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. ते काय म्हणाले? ती काय म्हणाली की कासवदादा, इथे तर नदीसारखेच काय आहेत? शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? उसने क्या कहा? नदी के शंख शिंपलियों में क्या दिखाई देता है? पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथे या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. अगर उसे चलना होगा तो वह क्या करता है? अपने पैर बाहर निकाल कर वह धीरे धीरे चलने लगता है. हा अगदी मांसाचा गोळा असतो, गोळा. तो कासवदादा सांगू लागला की हा काय करतो? त्या शिंपल्याच्या पेटीत काय असतो? एक किडा असतो. आणि त्याला ज्यावेळेस चालायचे असते तेव्हा तो त्या पेटीतून पाय बाहेर काढतो आणि हळूहळू चालतो. आणि हा कसा असतो? मांसाचा गोळा असतो, मतलब सिर्फ मांस जो है ना, मांस का गोला, जिसमें हड्डी नहीं थी, सिर्फ मांस का गोला है, ऐसा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला, मतलब इस सीपीओ में अगर गलती से कोई रेती का कण चला गया कि तो याच्या अंगाला टोचायला लागतो. तो यह कैसा है? मांस का गोला है यह कीड़ा. तो उसे क्या हो जाता है? वह तुरंत रेती का कण उसे चुभने लगता है. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तो वह उसे चुभने लगता है तो वह क्या करता है? अपने शरीर के अंदर जो पतला रस है वह निकालकर उसके ऊपर वह लपेटने लगता है. तरी बोचणं काही संपतच नाही. वह अपना जो रस है वह निकालकर उसके ऊपर लपेटता है, फिर भी उसका जो चुभना है वह ख़त्म ही नहीं होता. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. और यह फिर भी उसके ऊपर वह पतला जो द्रव है, रस है, वह उसके ऊपर डालता ही रहता है. गुंडाळणे म्हणजे त्यावर टाकणे. मग त्यातून छानदार मोती तयार होतो और उसी में से एक सुंदर मोती तयार हो जाता है. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. और यहाँ पर कभी कभी लोग आते हैं और वह क्या करते हैं? इन सीपियों को उठाकर लेकर जाते. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. और इतने में क्या हुआ? एक प्राणी वहाँ से टेढ़ा टेढ़ा चलते हुए जा रहा था. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. और उसकी आंखें कैसी थी? बटबटीत, म्हणजेच मोठे डोळे. हमने बेडकाची वो बेडूक डराव डराव ये कविता देखी थी ना,
उसमें ये शब्द आया था बटबटीत डोळे, है ना. मग बेडकाचे डोळे कसे असतात? बटबटीत, म्हणजे असं वाटतं की ते आत्ता बाहेर येतील एवढे मोठे. मग हा सुद्धा प्राणी जो होता त्याचे डोळे कसे होते? बटबटीत होते. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. मतलब उसे देखते ही मीनू डर गई. पळत जाऊन ती कासव दादाजवळ उभी राहिली और दौड़ते हुए जाकर वह उस कछुए के पास जाकर खड़ी हो गई. घाबरू नकोस, हा तर खेकडा. अब सबको पता है खेकडा कैसा होता है. मग तो म्हणाला की तू घाबरू नकोस, हा कोण आहे? खेकडा आहे. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे, त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. मग तो काय म्हणाला की याच्या पाठीवर माझ्यासारखंच काय असतं? कठीण कवच असतं, है ना. उसकी पीठ के ऊपर जो आवरण होता है उसे कहते कवच. आणि ते कवच कसे असते? खूप कठीण असते. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. और इसके कवच की वजह से क्या होती है? उसकी सुरक्षा होती है कि शत्रु उस पर कोई हल्ला नहीं कर सकता. याला 6 तर कधी 8 पायही असतात. मतलब खेकड़े के ऊपर जो कठिन कवच होता है, जिस प्रकार कछुए के ऊपर रहता है वैसे ही इसके ऊपर भी. और इसे कभी कभी 6 तो कभी 8 पैर होते. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. लेकिन फिर भी इस बेचारे को सीधा चलना ही नहीं आता. तोंडाजवळ 2 नांगे असतात और मुंह के पास उसके 2 हात होते जो उसकी सुरक्षा करते. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. और उसकी वजह से क्या होता है? उसकी सुरक्षा भी होती है और अपना जो भक्ष्य है वह भी पकड़कर वह खा सकता है. आता तू माझ्याबरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. कासवदादा तिला काय म्हणाले की तू आता माझ्याबरोबर चल. ये सब प्राणी देखकर मीनू थोड़ी सी डर गई थी. अष्टभुज मासा देखा, उसके बाद उसने देखा क्या? खेकडा. हे प्राणी पाहून ती थोडीशी घाबरली होती. मग ज्यावेळेस कासवदादा तिला म्हणाले की चल आपण आता पुढे आणखी खूप खूप खोल जाऊ, मतलब खूप बहुत गहराई तक चले जाएंगे, लेकिन वहाँ पर क्या होगा? अंधेरा होगा, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. क्योंकि इतनी गहराई में हम जाएंगे तो वहाँ पर प्रकाश नहीं पहुँचेगा. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल येतेच गंमत बघायला. तो ये मज़ा उसे देखने के लिए लेकर जाने वाला था कछुआ, लेकिन वह डर गई थी. उसने बताया, कासवदादा तिला म्हणाले की तिथे खूप मोठे मोठे आकाराचे काय असतात? मासे असतात आणि काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. मतलब कुछ मछलियों के शरीर से प्रकाश बाहर निकलता है. मग येतेस का तू? नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली, मला माझ्या आईकडे जायचे. मीनू डर गई थी. उसने क्या कहा की नको रे बाबा, मला कुठे जायचे? माझ्या आईकडे जायचे आहे. मतलब मुझे मेरी माँ के पास जाना है. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली असतात, ती चुकवत त्याने मीनूला नदीत आणून सोडले. रास्ते में हर जगह पर जाली छोड़ी जाती है मछलियों को पकड़ने के लिए. तो ती चुकवत मीनूला तो कासवदादा नदीमध्ये घेऊन गेला. हा हा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. मग तिला खूप छान वाटले. त्या नदीच्या पाण्याचा स्पर्श झाला. मतलब नदी का पानी जो होता है वह मीठा है और उस मीठे पानी का स्पर्श उसे हुआ, उसे अच्छा लगा, वह खुश हो गई. तिने 2-3 चुळा भरल्या आणि खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. उसने क्या किया? मुंह में पानी लिया. चुळा भरने म्हणजे मुंह में पानी लेना और फिर से उसे फेंक देना. तो इस तरह उसने क्या किया? अपना मुंह धो लिया और साफ किया. कासवदादा चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. उसने उसे बहुत मनाया कि चलो आप मेरे साथ चलो, लेकिन नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही बरं. येतो मी, तू मात्र आता घरीच जा.
वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. तो काय म्हणाला की नको मीनू, जसं तुला समुद्र आवडत नाही तशीच मला ही नदीसुद्धा आवडत नहीं. जैसे तुझे समुद्र पसंद नहीं है, सागर तुझे पसंद नहीं, वैसे ही मुझे भी नदी पसंद नहीं है. और वह निकल गया. तो कसा निघाला? हळूहळू. मीनूला क्षणभर वाईट वाटले. उसे पलभर के लिए थोडासा बुरा लगा. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या, त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. तो कछुए ने उसे क्या क्या दिखाया था वह देखकर वह खुश हो गई थी. और यह जब उसने वहाँ पर जो भी मज़ा किया वह आकर कब माँ को बताएगी, ऐसे उसे लगा. तो इस तरह हम भी कहीं जाते हैं, कुछ देखते हैं, तो हमें भी ऐसे लगता है कि हमने जो कुछ भी किया है, जो कुछ भी देखा है, वह हम कब घर पर जाकर माँ को बताएंगे, ऐसे हमें भी लगता है. तो इस तरह मीनू ने आकर सभी बातें अपनी माँ को बता दी.